हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर आज आपण पौष्टिक अशी कारल्याची भाजी करणार आहे। तर जास्त मसाले वापरणार नाही आपण इथं। तर इथं मी कारल्याच्या बिया वगैरे काढून कारली चिरून घेतलेली आहेत। याच्यामध्ये आपल्याला फक्त शेंगदाण्याचं कूट, थोडंसं खोबरं बारीक केलेलं आणि लसूण घालायचं, एक टोमॅटो घालायचे आणि चिंच आणि गूळ आणि तिखट आणि मीठ एवढंच घालून आपल्याला छानपैकी अशी कारल्याची भाजी करायची। तर कारला आपल्याला थोडंसं उकडून घ्यायचं। याच्यासाठी मी कढईमध्ये गरम पाणी करून ठेवलं होतं। थोडंसं कारलं शिजवून घेते 1-5 मिनिटासाठी। कारलं शिजवताना आपल्याला वरून झाकण ठेवायचं नाही, कारण त्याचा कडवटपणा जात नाही। तर बिना झाकण ठेवताच हे कारलं मी 5 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला कारल्यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचे, त्यामुळे कडवटपणा हा निघून जातो। तर मी तर चाळणीच्या साहाय्याने सर्व पाणी काढून घेतलेलं आहे कारल्यामधलं। तर इथे कढई गरम झालेली आहे। कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेते। तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि लसूणची फोडणी देऊन घ्यायची आणि टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं। तर तुम्हीही कारलं बनवतच असाल, पण प्रत्येकाची कारलं बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे। कारलं ही भरपूर प्रमाणामध्ये बनवलं जातं। गोड कारलं बनवलं जातं, नंतर भरून कारलं बनवलं जातं, पण अशा प्रकारे ही कारलं खूप छान लागतात। कारल्याचे छोटे छोटे स्लाइस करून तळून घेऊन तेही कारलं खूप छान होतं। तर अशा प्रकारचे कारलं एकदा नक्कीच ट्राय करा। जास्त काही मसाले पण लागत नाही आणि खूप छान लागतात, टेस्टही खूप छान लागते या कारल्याची। तर सर्व मसाले इथे आपले चांगले भाजून झालेले आहेत। तर आता मी कारलं याच्यामध्ये घालून घेते। तर मस्तपैकी इथे कारलं आपलं चांगलं मिक्स झालं आहे मसाल्यामध्ये। थोडंसं मी शेंगदाण्याचं कूट घालून घेते याच्यामध्ये। तर सगळ्यात शेवटी इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे। थोडंसं आपलं लाल तिखट घातलेलं आहे, म्हणजे नेहमीची जी चटणी असते तीच याच्यामध्ये घातलेली आहे। आणि जे आपण चिंचेचं पाणी करून ठेवलं होतं, चिंच काढून त्याचं फक्त पाणी घालायचं आहे आपल्याला। तर मी सर्व घालून घेतलेले आहे आता। आणि लागेल तसं आपल्याला थोडंसं गूळ घालायचं आहे। गूळ आणि खूप छान अशी टेस्ट येते कारल्याला। तर मी थोडंसं गूळ घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये। आणि लागलं तर आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, थोडासा रस्सा करायचा आहे। कारलं तर आपण अगोदर शिजवून घेतलेलं, त्यामुळे काही जास्त वेळ लागत नाही कारलं शिजायला। परत फक्त अर्धा ग्लासच पाणी घालून घ्यायचे, तर थोडंसं रस्सा होतो। तर अशा प्रकारचं कारलं एकदा नक्कीच ट्राय करा, खूप छान टेस्ट लागते। चवीलाही खूप छान लागतं कारलं, कडू तर अजिबातच होत नाही। तर इथं बघा मस्तपैकी अशी चमचमीत आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा प्रकारचं कारलं नक्कीच ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील। असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सुजाताज डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय। थँक्यू फॉर वॉचिंग।